नमस्कार. आपल्या अभ्यास वर्गाला आपण सुरुवात करूया. आतापर्यंत आपण 13 अध्याय अभ्यासलेले आहेत. आज आपण 14व्या अध्यायाला सुरुवात करणार आहोत. गुणातीत योग हा अध्याय आहे. तर सुरुवातीला मी जयश्रीताई देशपांडे यांना विनंती करते की त्यांनी अभंग म्हणावा आणि आपल्या अभ्यास वर्गाला सुरुवात होईल. हो म्हणते. जयश्रीताई. हा. वाट पाहुनी अतिमी दमले, थकले रे नंदला, थकले रे गुरुराया, तव पूजनाची करुणी तयारी, आले दर्शन घ्याया. वाट पाहुनी अतिमी दमले, थकले रे गुरुराया, तव पूजनाची करुणी तयारी, आले दर्शन घ्याया. शेगावीचा संत गजानन माझा योगी राया, माया ममता सोडून सगळे आले तुझ्या पाया. शेगावीचा संत गजानन माझा योगी राया, माया ममता सोडून सगळे आले तुझ्या पाया. कुठे दयाळा जाऊन बसला लपवून आपली काया, कुठे दयाळा जाऊन बसला लपवून आपली काया. तव पूजनाची करुणी तयारी, आले दर्शन घ्याया. तन मन धन हे चरणी अर्पून आले रे गुरुराया, हात जोडून पदर पसरते ठेवी कृपेची छाया. तन मन धन हे चरणी अर्पून आले रे गुरुराया, हात जोडून पदर पसरते ठेवी कृपेची छाया. कुणादिधली संमती संपत्ती मोक्ष पदा पुण्याया, कुणादिधली संपत्ती मोक्ष पदा पुण्याया. तव पूजनाची करुणी तयारी, आले दर्शन घ्याया. वाचविले तू प्रिय भक्तांना धावून ये गुरुराया, काय समाधी घेऊन बसला जिजवून आपली काया. वाचविले तू प्रिय भक्तांना धावून ये गुरुराया, काय समाधी घेऊन बसला जिजवून आपली काया. तुझ विण रे प्रभू मज करमेना, करुणी काय उपाया. तुझ विनवी रामा भक्तासाठी धावा सद्गुरुराया. तुझ विण रे प्रभू मज करमेना, करुणी काय उपाया. बिनवी रामा भक्तासाठी धावा सद्गुरुराया, बिनवी रामा भक्तासाठी धावा सद्गुरुराया, बिनवी रामा भक्तासाठी धावा सद्गुरुराया. छान. सुरुवात छान झाली. मी त्या सुचिताला विनंती करते की तिने निरूपणाला सुरुवात करावी. हो करते. ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आठविता महापुण्यराशी. नमस्कार माझा सद्गुरु श्री ज्ञानेश्वरासी. गोपाल कृष्ण भगवान की जय. सगळ्यांना आदरपूर्वक नमस्कार. आज सुरुवात करताना मी ज्यावेळी मागे जाऊन विचार करते त्यावेळी मला असं जाणवलं की मी सगळ्याच गोष्टींकडे म्हणजे इनफॅक्ट संसाराकडे एका विशिष्ट दृष्टीनं पाहत होते. म्हणजे कसं होतं की इट वॉज लाईक अ थॉट फिक्सेशन. माझ्या काही अगदी कल्पना पक्क्या होत्या आणि त्यातून बाहेर पडणं गरजेचं आहे असं याची मला जाणीवच नव्हती. म्हणजे माझा संसार अगदी सर्वच्या सर्व
सगळं काही माझ्याभोवतीच केंद्रित होतं. पण ज्यावेळी मी गीतेच्या अभ्यासाला लागले आणि अभ्यास करत गेले, तसं मला जाणवलं की ती मूर्खपणाचं वागणं होतं माझं. भगवंत हळूहळू सांगत गेले की तू कोण आहेस, तुझी ओळख नेमकी काय आहे, तू काय करत आहेस, असा जरा विचार कर, अंतर्मुख होऊन विचार कर. आणि असं ज्यावेळी माझ्या लक्षात आलं, त्यावेळी माझ्या विचारांचा सगळा ट्रॅक बदलला. मी कसा विचार करायला पाहिजे, प्रत्यक्षात कसं वागायला पाहिजे, शांत चित्तानं कसं राहायला पाहिजे, असं गीतेतून मार्गदर्शन मिळत मिळत मला हळूहळू हे कळायला लागलं की खरं ज्ञान काय आहे, सत्य तत्व म्हणजे नेमकं काय आहे, की माझी जी अत्यंत संकुचित म्हणजे ज्याला कूपमंडूक वृत्ती आहे ती बदलणं कशी गरजेचं आहे आणि मला कसं ब्रॉड माइंडेड होणं गरजेचं आहे. असं होत होत म्हणजे माझी इच्छा असो किंवा नसो, माझ्या विचारामध्ये, आचारामध्ये या सगळ्यानं नक्की परिवर्तन झालं. आणि हळूहळू असं मला जाणवायला लागलं की हा अभ्यास आपण असाच जर एकतानतेनं किंवा सतत केला तर भगवंत आपल्याला निश्चितपणे समाधी अवस्थेपर्यंत घेऊन जाणार आहेत. मग इथे अडवं काय येतं नेमकं, तर आपल्याला या क्षेत्रज्ञ विभागामध्येच भगवंतांनी सांगितलं की या सगळ्यामध्ये अडवं नेमकं येतं काय, तर ती म्हणजे देहबुद्धी अडवी येते. आणि भगवंतांनी सांगितलं की या क्षेत्राला आणि क्षेत्रज्ञाला जाणणं म्हणजेच खरं ज्ञान आहे. आणि ते ज्ञान प्राप्त कसं करायचं, त्याची नेमकी साधनं काय आहेत. माझ्यामध्ये असलेले दुर्गुण जे आपल्याला अमानित्व, अदंभित्व, अहिंसा म्हणजे हे गुण कसे, याच्या विरुद्ध असलेलं म्हणजे मानित्व, दंभ, हिंसा, हे सगळ्याचा त्याग करणं कसं गरजेचं आहे, अंतर्बाह्य शुचिता कशी आवश्यक आहे, या सगळ्याचा विचार करत करत आपण 13वा अध्याय पूर्ण अभ्यासला. आणि हे जाणल्यानं काय होणार आहे, तर याचा लाभ म्हणून मला काय मिळणार आहे, तर याचा लाभ म्हणजे मला अमृतत्वाचा लाभ होणार आहे. क्षेत्रज्ञाचा या श्लोकांमध्ये अगदी उघडपणे सांगितलं की हे जो जाणतो तो परब्रह्मालाच जाणतो. आणि परब्रह्माला जाणणारा काय होतो, तर तो परब्रह्म रूपच होतो. आणि क्षेत्रज्ञ म्हणजेच कोण आहेत, प्रकृती पुरुष. आणि प्रकृती पुरुषांचं रूप काय आहे, पुरुष जर प्रकृतीमध्ये स्थित झाला तर कशी त्याच्या वाट्याला दुःख येतील आणि कोणता पुरुष या सुखदुःखांचा भोगता होतो, असं सांगून भगवंतांनी नंतर उपद्रष्टा, अनुमंता, भर्ता, भोक्ता, महेश्वर, परमात्मा या सगळ्या विशेषणांनी या पुरुषाला अलंकृत केलं. आणि या सगळ्याला जाणल्यानंतर मानवाला पुनर्जन्म नाही हे देखील सांगितलं. मग या प्रकृती पुरुषाला जाणण्याचे 4 मार्ग पुढे सांगितले की जे काय आहेत, ज्ञान, ध्यान, कर्म आणि भक्ती, हे 4च मार्ग भगवंतांना किंवा या प्रकृती पुरुषाला यथार्थतेनं जाणण्याचे आहेत. मग यामुळे काय होतं, तर या साधनांमुळं हे जाणणारा मृत्यूलाही तरून जातो असं सांगितलं. माऊलींनी तर किती सुंदर सांगितलं या ओव्यांमधून. उपसंहाराच्या माऊलींच्या ओव्या आपण मागच्या वेळी वाचल्यात, त्यामध्ये स्वातीनं अतिशय सुंदररित्या एक्सप्लेन करून सांगितलं. मी खरं तर त्यावेळी प्रत्यक्ष अगदी शेवटी जॉईन झाले, त्यामुळं मी ते यूट्यूबवर तो व्हिडिओ पूर्ण ऐकला. काय सांगितलं होतं या ओव्यांमध्ये, खेचराची याही मना आणि सात्विकाचा पान्हा, श्रवणा सवे सुमना समाधी जोडे, तैसा वागविलास विस्तारू, गीतार्थे विश्वभरू, आनंदाचे आवारू मांडू जगा. माऊली काय म्हणाले
की अगदी पिशाच्यांसारख्या सुद्धा ज्या अज्ञानी योनी आहेत, पण त्यांनाही माझे शब्द काय करतील तर सत्वगुणाचा पाना सोडतील. आणि जे शुद्ध अंतःकरणाचे आहेत त्यांच्या बाबतीत तर काय घडेल की माझे शब्द ऐकल्याबरोबर त्यांना समाधीच लागेल. तैसा वाग्विलास विस्तारू गीतार्थे विश्वभरू आनंदाचे आवारू मांडू जगा. म्हणजे या गीतार्थानं विश्व भरून टाकू आणि सगळ्या जगाला आनंदाचा कोट करू. पुढे माऊलींनी म्हणलंय की फिटो विवेकाची वाणी हो काना मनाची जिणी देखो आवडे ते खाणी ब्रह्मविद्येची दिसो परतत्व डोळा पाहो सुखाचा सोहळा रिघो महाबोध सुकळा माझी विश्व. म्हणजे माऊली म्हणतायत की या संपूर्ण जीवांना, संपूर्ण विश्वालाच हे परब्रह्म तत्व आहे ते डोळ्यांना दिसो आणि सुखाचा उत्सव उदयास येवो आणि संपूर्ण जग काय होऊ दे, जगाच्या बाबतीत काय घडू दे की ते संपूर्ण जग जे आहे ना ते ब्रह्मज्ञानाच्या विपुलतेमध्ये प्रवेश करू देत, असं माऊलींनी आपल्याला या समारोपाच्या वेळी सांगितलं. आजपासून आपण गुणत्रय विभाग योग अध्याय 14वा अभ्यास सुरू करणार आहोत. या अध्यायाला गुणत्रय विभाग योग असं नाव आहे. म्हणजे क्षेत्रज्ञाला जाणणारे काय होतात की प्रकृती आणि तिचे विकार यापासून सुटतात आणि परब्रह्म परमात्म्याला प्राप्त होतात आणि यांनाच ज्ञानी असं म्हणलं जातं. आता या ज्ञानानेच अनेक ऋषी मुनींनी मोक्ष प्राप्त केला. मोक्ष ज्यांना प्राप्त झालेला आहे त्यांच्या बाबतीत काय म्हणलं जातं की त्यांना महाप्रलयानंतर सुद्धा, म्हणजे ज्या महाप्रलयानंतर ज्यावेळी सृष्टीचा पुन्हा आरंभ होतो त्यावेळी सुद्धा त्यांना पुनर्जन्म नाही, म्हणजे ते मोक्षाला प्राप्त झाले असे महर्षी. म्हणजे त्यांना पुनर्जन्म प्राप्त होत नाही. आता महत ब्रह्म आणि योग माया म्हणजे हे जगाचे माता पिता, त्यांच्यामुळे ही त्रिगुणमयी सृष्टी निर्माण होते. ज्ञानेश्वरीच्या म्हणजे पुढे येतं या ओव्यांमध्ये की या कारणे मी पिता महद्ब्रह्म माता अपत्य पंडुसुता जगडंबरू. म्हणजे या जगामध्ये त्रिगुणात्मक प्रकृतीचे सत्व रजतम हे गुण अविनाशी आत्म्याला शरीरात बांधून ठेवतात. मग सत्वगुण कसा आहे, तो प्रकाशमय आहे. मग हा सत्वगुण सुद्धा कसा बंधनात पाडतो की सत्वगुणाचाही अभिमान होतो, त्यामुळे तो बंधनात पाडतो. रजोगुणामध्ये तर कामना आणि आसक्ती असतेच, म्हणजे कर्म आणि कर्मफळ आपल्याला प्राप्त व्हावं यासाठी मनुष्य कर्मप्रवृत्त होतो, त्यामुळे तोही जीवाला बांधतो. आणि तमोगुण तर अज्ञानानंच उत्पन्न झालेला असतो, तो जीवाला आळस, निद्रा आणि प्रमाद यांनी बांधून टाकतो. म्हणजे सत्व म्हणजे सुखप्राप्ती, रजोगुण म्हणजे कर्म आणि तमोगुण म्हणजे अज्ञान. मग देहामध्ये चेतना आणि बोधशक्ती सत्वगुणानं वाढते. लोभ कशामुळे उत्पन्न होतो, रजोगुणामुळे वाढतो आणि मोह आणि प्रमाद हे तमोगुणांमुळे वाढतात. आता या सगळ्याचा आढावा आपण या गुणत्रय विभाग योग याच्यामध्ये घेणार आहोत. मी सुरुवातीला डॉक्टर स्वातीला विनंती करते की माऊलींनी ज्या सद्गुरूंच्या स्तवनाच्या ओव्या आहेत पहिल्या सुरुवातीच्या 1 ते 40 त्यांचं वाचन करावं. अध्याय 14वा. जय जय आचार्या समस्त सुरवर्या प्रज्ञा प्रभात सूर्या सुखोदया. जय जय सर्व विसावया सोहम भाव सुहावया. नाना लोक हेलावया समुद्रा तू. ऐकेगा आर्त बंधू निरंतर कारुण्य सिंधू. विशद विद्या वधू वल्लभाजी. तू जया प्रती लपसी तया जग हे दाविसी. प्रकटू तई करीसी आघवेची तू. ही पुढिलाची दृष्टी चोरीजे हा दृष्टी बंधू निफजे. परी नवल लाघव तुझे
जे आपण पे चोरे, जे तुची तू सर्वा यया, मा कोणा बोधू कोणा माया, ऐसिया आपे आप लाघविया, नमो तुझ जाणो जगी आप बोले, ते तुझिया बोला सुरस झाले, तुझे क्षमत्व आले पृथ्वीयेसी, रविचंद्रादी शुक्ती उदो करीती त्रिजगती, ते तुझिया दीप्ती तेज तेजा, तळवळी जे अनिळे, ते दैविकेनी जे निजबळे, नभ तुझ माझी खेळे लपी थपी, किंबहुना माया असोस, ज्ञान जी तुझेनी डोळस, असो वानणे सायास श्रुतीसी हे, वेद वानुनी तव चांग, जव न दिसे तुझे आंग, मग आम्हा तया मूग एकी पांती, जी एकार्णवाच्या ठाई, पाहता थेंबाचा पाडू नाही, महानदी काई जाणी जती, का उदयलिया भास्वतू, चंद्र जैसा खद्यो तू, आम्हा श्रुती तुझ आणतू तो पाडू असे, आणि दुजया थावो मोडे, जेथ परेशी वैखरी बुडे, तो तू मा कोणे तोंडे वानावासी, या लागी आता स्तुती सांडूनी निवांता, चरणी ठेविजे माथा हेची भले, तरी तुझ तैसिया नमोजी श्री गुरुराया, मज ग्रंथोद्यमू फळावया व्यवहारा होई, आता कृपा भांडवल सोडी, भरी मती माझी पोतडी, करी ज्ञानपद्य जोडी थोरा माते, मग मी संसरेन तेणे, करीन संतांची कर्णभूषणे, लेववीन सुलक्षणे विवेकाची, जी गीतार्थ निधान काढू माझे मन, तुई स्नेहांजन आपले तू, हे वाक्सृष्टी एके वेळे, देख तू माझे बुद्धीचे डोळे, तैसा उदयी जो जी निर्मळे कारुण्य बिंबे, माझी प्रज्ञा वेली वेल्हाळ, काव्ये होय सुफळ, तो वसंतू होय स्नेहाळ शिरोमणी, प्रमेय महापुरे हे मतिगंगा ये थोरे, तैसा वरिष उदारे दिठीवेनी, अगा विश्वैक धामा, तुझा प्रसादू चंद्रमा, करू मज पौर्णिमा स्फूर्तीची जी, जी अवलोकिलिया माते, उन्मेष सागरी भरिते, ओसंडेल स्फूर्तीचे रसवृत्तीचे, तव तोषोनी गुरुराजे, म्हणितले विनती व्याजे, मांडिले देखो तुझे तव नमिषे, हे असो आता वांजटा, तो ज्ञानार्थ करुनी गोमटा, ग्रंथू दावी उत्कंठा भंगो नेदी, हो का जी स्वामी हेची पाहतू होतो मी, जे श्रीमुखे म्हणा तुम्ही ग्रंथू सांग, सहजे दुर्वेचा हिरू, अंगेची तव अमरू, वरी आला पुरू पियुषाचा, तरी आता येणे प्रसादे, विन्यासे विदग्धे, मूळशास्त्रपदे वाखाणीन, परी जीवा अंतुलीकडे, जैसी संदेहाची डोणी बुडे, ना श्रवणी तरी चाडे वाढू दिसे, तैसी बोली साचारी, अवतरो माझी माधुरी, माले मागुनी घरी गुरुकृपेचा, तरी मागा त्रयोदशी अध्यायी गोष्टी ऐसी, श्रीकृष्ण अर्जुनेसी चावळले, जे क्षेत्र क्षेत्रज्ञ योगे, होईजे येणे जगे, आत्मा गुणसंगे संसारिया, आणि हाची प्रकृती गतू, सुख दुःख भोगी हेतू, अथवा गुणातीतू केवळ उहा, तरी कैसा पा असंगा संगू, कोण तो क्षेत्र क्षेत्रज्ञ योगू, सुख दुःखादी भोगू केवी तया, गुणते कैसे किती, बांधिती कवणे रीती, नातरी गुणातीती चिन्हे काही, एवं यया आघवेया अर्थारूप करावया, विशो एथ 14व्या अध्यायासी, तरी तो आता ऐसा प्रस्तुत परियेसा, अभिप्रावो विश्वेशा वैकुंठाचा, तो म्हणेगा अर्जुना अवधानाची सर्व सेना, मिळवणी या ज्ञाना झोंबावे हो, आम्ही मागा तुझ बहुती, दाविले हे उपपत्ती, तरी आजुनी प्रतिती कुशी न निघे. ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये आपल्या सद्गुरूंची जी नमने केली आहेत ना, त्यामध्ये इतकं काठोकाठ तत्वज्ञान भरलेलं आहे. माऊलींच्या बाबतीत कसं होतं, सद्गुरूंची आठवण जरी त्यांच्या मनामध्ये आली तरी त्यांना
उचंबळून येतं, त्यांचे अष्टसात्विक भाव जागृत होतात. सद्गुरूच्या कृपेनंच संसाररूपी अंधाराचा नाश होतो. कारण सद्गुरू म्हणजेच कोण आहेत? साक्षात ज्ञानसूर्य आहेत, असं माऊली म्हणतात. कालच ॲक्च्युली आपण आता स्वामी विवेकानंदांची जयंती साजरी केली. आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की ज्यावेळी त्यांचे सद्गुरू रामकृष्ण परमहंस त्यांना म्हणाले की तुला साक्षात कालीमातेचं दर्शन हवंय ना, जा, तुला ती दर्शन देईल आणि तुला जे काही मागायचे ते तिच्याकडे माग. आपल्याला सगळ्यांना माहीतच आहे की 3 वेळा रामकृष्ण परमहंसांनी कालीमातेचं साक्षात दर्शन स्वामी विवेकानंदांना घडवलं, पण ते तिच्याकडे मला ज्ञान दे, मला भक्ती दे, मला वैराग्य दे, याच्या व्यतिरिक्त काहीही मागू शकले नाहीत. रामकृष्ण परमहंसांच्या बाबतीतलाच एक दृष्टांत सांगितला जातो की ते म्हणायचे की ते म्हणजे ते स्वतः एक दृष्टांत सांगायचे. ते काय म्हणायचे की एक घनदाट जंगल आहे आणि त्या जंगलामध्ये एक मनुष्य गेला. त्याला लाकडं आणायची होती त्या जंगलातून आणि आतमध्ये अगदी खोल आत जंगलामध्ये गेला आणि त्याला तिथं 3 चोरांनी त्याला गाठलं. त्याला अगदी पकडलं, बांधलं आणि बांधून त्याला अगदी यथेच्छ मार देऊन त्याच्याकडे जे काही होतं ते सगळं त्याच्याकडून काढून घेतलं आणि ते चोर जायला निघाले. जाता जाता एक चोर म्हणाला, आता याला लुबाडला आहेच आपण, तर याला मारूनच टाकलेलं बरं. पण त्यावेळी दुसरा चोर काय म्हणाला की अरे नको नको, लुबाडलाय ना तेवढंच पुरे आहे. आधीच तो इतका मार खाऊन अशक्त झालाय, दुबळा झालाय, याला बांधून ठेवून तरी काय उपयोग आहे, याला आपण सोडून देऊया. म्हणून त्या दुसऱ्या चोरानं त्याला सोडून दिलं. आणि तिसरा चोर होता तो काय म्हणाला की अरे तुला फार लागलं तर नाही ना, चल मी तुला तुझ्या घरापर्यंत सोडतो. आणि तो त्याला त्याच्या घरापर्यंत सोडायला आला. तर रामकृष्ण परमहंस काय सांगायचे की हे जंगल म्हणजे काय आहे? तर हे जंगल म्हणजे आपलं माणसांचंच जंगल आहे. आणि लुबाडला जो गेलेला जीव आहे ना, तो कोण आहे? तो जीवात्मा आहे. आणि ते जे 3 चोर आहेत ते कोण आहेत? ते सत्व, रज आणि तमो गुण आहे. ज्यानं ते सगळं लुबाडून घेतलं आणि म्हणाला की याला आता मारून टाकूया, तो म्हणजे कोण आहे? तर तो तमोगुण आहे. दुसरा चोर जो म्हणाला की अरे हा फार आशक्त झालाय, आपण याला लुबाडलंय, तर त्याला मारायचं कशाला, त्याचे हातपाय याला बांधून ठेवलंय ते सोडून देऊया. तर हा कोण आहे? तर हा आपल्यातलाच रजोगुण आहे. आणि ज्यानं त्याला घरापर्यंत आणून सोडलं, पण घरात नेलं नाही, फक्त घराच्या दारात आणून सोडलं, तर तो सत्वगुण आहे. मग रामकृष्ण परमहंस हा दृष्टांत सांगून काय सांगायचे की जे परब्रह्म तत्व आहे ना, ते या तिन्हीच्याही अतीत आहे. सत्वाच्याही ते कसं आहे, ते अतीत आहे. म्हणजे ते सांगायचे की सात्विकतेला सुद्धा एक अहंकार असतो आणि त्या अहंकारामध्ये सुद्धा परब्रह्म तत्व आपल्याला प्राप्त होऊ शकत नाही. निळोबारायांचा एक अभंग आहे की शांती क्षमा दया त्याही नको पंढरी राया. म्हणजे सात्विकतेचा सुद्धा अहंकार माणसाच्या मनामध्ये येतो. शांती क्षमा दया हे जर मी धारण केलेलं आहे, तर माझ्या मनामध्ये सुप्त रूपाने कुठेतरी याचा अहंकार राहतो. म्हणून काय म्हणलंय भगवंता, मला या शांती क्षमा दया या माझ्यामध्ये आहेत, असं स्फुरण सुद्धा मला नको. हे काय होऊन जाऊ देत की हे माझे सहज गुण होऊन जाऊ देत. म्हणजे या अहंकाराचं स्फुरण सुद्धा माझ्या ठिकाणी असू नये. म्हणजे आपण जो इथून पुढे गुणत्रय विभाग योग अभ्यासणार आहोत, तर याच सत्वरज तमाच्याही अतीत कसं व्हायचं आणि ते होणं का आवश्यक आहे, याचा अभ्यास आपण या गुणत्रय विभाग योगामध्ये करणार आहोत. आज आताच्या ज्ञानेश्वर माऊलींनी गायलेल्या सद्गुरु स्तवनाच्या ज्या ओव्या आहेत त्या आपण अभ्यासूया की जय जय आचार्या समस्त सुरवर्या प्रज्ञा प्रभात सूर्या सुखोदया
अहो सर्व देवांमध्ये श्रेष्ठ, बुद्धिरूप प्रातःकाळ करणारे सूर्य, सुखाचा उदय करणारे श्री गुरु आचार्या, आपला जय जयकार असो. आपल्या सद्गुरूंच्या स्तवनानंच माऊली या अध्यायाचा प्रारंभ करतात की तुम्ही सगळ्या जगाला असणारं विश्रांती स्थान आहात. मी ब्रह्म आहे अशा भावने सेवन करविणारे तुम्ही आहात. तुम्ही अनेक लोकरूपी लाटांचे समुद्र आहात. तुमचा जय जयकार असो. तुम्ही कसे आहात? पीडितांना संकटातून सोडवणारे, अखंड भरलेले दयेचे समुद्र आणि अध्यात्म विद्यारूप स्त्रीचे प्रियकर असे महाराज. तुम्ही ऐका, तू ज्यांना लपतोस त्यांना हे जग दाखवतोस. म्हणजे इथे काय म्हणतात माऊली, की जे तुला यथार्थतेने जाणू शकत नाहीत, हे गुरुराया, जे तुला ओळखत नाहीत, त्यांच्यासाठी काय असतं, तर त्यांना हे तू जग दृश्य जग जे आहे ना, ते तू त्यांना दाखवतोस. म्हणजे काय, हे जगच त्यांना सत्यत्वानं भासतं. व तू ज्यांना प्रगट होतोस त्यावेळी त्यांना सर्व तूच करतोस. म्हणजे ज्यांच्यामध्ये तुझ्या संबंधाने ज्ञान असते त्यांना जग न दिसता सर्व तूच दिसतोस. म्हणजे इथे काय म्हणलंय, की ज्यांना खरं ज्ञान होतं त्यांना काय होतं, हे गुरुराया तूच ज्ञान सूर्यरूपाने दिसतोस. दुसऱ्याची दृष्टी बंद करणे असा नजरबंदीचा खेळ गारुडी उत्पन्न करतो. म्हणजे कसं म्हणलेलं आहे, की आपण जादूचे प्रयोग ज्यावेळी बघतो ना, त्यावेळी आपण म्हणतो बघा, की ते आपल्याला हिप्नोटाईज करतात आणि आपण म्हणजे तिथे आपली काय झालेली असते, इथे म्हणले की नजरबंदी झालेली असते. त्यामध्ये आपण काय होतो, की स्वतःला स्वतःचा विषय न होणं ही तुझी अद्भुत जादू आहे. म्हणजे हे जगतालाही आपले भान होऊ देत नाहीत व आपण स्वतः ज्ञानरूप असल्यामुळं आपले भानही आपल्या ठिकाणी घेत नाहीत. म्हणजे कसं आहे, की इथून या ओव्यांमधून काय सांगायचं आहे, की ते जगासमोर स्वतःला प्रगट करत नाहीत. म्हणजे कसं होतं, की आपण हिप्नोटाईज झाल्यासारखे असतो. त्यामुळे यथार्थतेने आपण त्यांना जाणू शकत नाही. कारण काय म्हणतात माऊली पुढं, की या संपूर्ण जगतामध्ये तूच आहेस. या जगामध्ये सर्व काही तूच आहेस. असं असून सुद्धा कोणाच्याही ठिकाणी तुझं ज्ञान आहे, तर कोणाच्या ठिकाणी तुझ्या संबंधानं अज्ञान आहे. म्हणजे कसं काय म्हणलंय त्यांनी, की तू स्वभावतःच जादूगार आहेस. त्या तुला नमस्कार असो. आम्हाला असे वाटते, की जगामध्ये पाणी ओले आहे. ते पाणी तुझ्या ओलेपणाने चांगले द्रवयुक्त झाले आणि पृथ्वीच्या ठिकाणी जी सहनशीलता आहे ती सुद्धा काय आहे, तुझ्या योगानेच आहे. म्हणजे माऊलींनी काय वर्णन केलंय आपल्या सद्गुरूंचं, की द्रवामध्ये म्हणजे पाण्यामध्ये असलेलं जे द्रवपण आहे ना, किंवा पृथ्वीमध्ये असलेली जी सहनशीलता आहे ती तुझ्यामुळंच आहे. सूर्यचंद्र जे त्रैलोक्याला प्रकाश देतात ना, ते तेजस्वी पदार्थ, त्यांच्यामध्ये असणारे जे तेज आहे तेही केवळ तुझ्यामुळेच आहे. वायू जी हालचाल करतोय ती हालचाल सुद्धा आपल्या बळानेच करतो. आणि फार काय सांगावं महाराज, अमर्याद असे संपूर्ण अन्यथा ज्ञान म्हणजे काय, अध्यात्म ज्ञान याचे प्रकाशकही तुम्हीच आहात, असं माऊली म्हणतात. पुढे म्हणतात, की हे वर्णन करणं श्रुतीलाही कष्टप्रद आहे. जोपर्यंत तुझ्या स्वरूपापर्यंत पोचला नाही तोपर्यंत वेद वर्णन करून प्रतिष्ठेत राहतो. मग तुझ्या स्वरूपाचे वर्णन करण्याचा प्रसंग आला म्हणजे त्याला म्हणजे वेदाला आणि आम्हाला एकाच पंक्तीला बसून मुग गिळावे लागतात. म्हणजे काय, की आपण नेहमी ऐकतो ना, की परब्रह्माचं वर्णन श्रुती देखील करू शकल्या नाहीत. त्या श्रुती पण नेती नेती म्हणून मौनावल्या. तर माऊली इथं म्हणतात काय, की त्या वेदाला आणि मला एकाच पंक्तीला बसून मूग गिळावे लागतात. म्हणजे काय, की मुकाट्याने राहावं लागतं. कारण तुझं वर्णन करणारी वाणीच माझ्याकडे नाहीये, असं माऊली म्हणतात. महाराज, प्रळय काळच्या महासमुद्रात थेंबाचा पत्ता नाही तर महानद्या तरी जाणल्या जातील काय.
अथवा सूर्य उगवल्यावर जसा चंद्र काजव्यासारखा होतो त्याप्रमाणे तुझ्या वर्णनाविषयी आमची आणि वेदाची अवस्था होते. आणि द्वैताचे जेथे बळ नाहीसे होते आणि वैखरी वाचाही पराव आणि सहज इथं नाहीशी होते, असा जो तू त्या तुझे मग परापश्यंती इत्यादी वाचांपैकी कोणत्या वाचेनं वर्णन करावं, याकरता आता स्तुती करण्याचे सोडून देऊन मुकाट्यानं आपल्या चरणांवर मस्तक ठेवावे, हेच चांगले. अहो गुरु महाराज, आपण जसे आहात तशाच तुम्हाला मी आता नमस्कार करतो. आपण मजवर एवढी कृपा करा की माझा ग्रंथरूप व्यापार सफल होण्यास आपण सावकार व्हा. आता कृपारूपी भांडवल सोडा व ती माझी बुद्धिरूपी पिशवी भरा आणि ज्ञानानं भरलेल्या काव्याच्या लाभानं मला थोर करा. मग मी त्या योगाने सावरेन आणि मग विचारांची चांगली लक्षणे असलेली सुंदर कर्णभूषणे करून ती संतांना घालीन. महाराज, माझे मन गीतार्थरूपी ठेवा काढण्यास समर्थ व्हावे, याकरता तुम्ही आपले कृपारूपी अंजन माझ्या बुद्धिरूपी डोळ्यात घाला, जेणेकरून ही शब्दसृष्टी माझ्या बुद्धीच्या ज्ञानाला एकदम आकलन करता येईल. त्या तऱ्हेने हे श्री गुरुसूर्या, आपण आपल्या करुणारूप शुद्ध बिंबाने उदयास यावे. हे कृपाळू श्रेष्ठा श्री गुरु, माझ्या बुद्धिरूपी सुंदर वेलीला काव्यरूपी चांगले फळ ज्या योगाने येईल, तो वसंत ऋतू आपण व्हा. आपण ज्यावेळी गुरुस्तवनाच्या ओव्यांसंदर्भात विचार करतो ना, त्यावेळी जसं 15व्या श्लोकातलं सुरुवातीचं नमन जसं आता हृदय हे आपुले चौफाळोनिया भले वरी बैसऊ पाऊले श्री गुरूंची, म्हणजे काय म्हणतात माऊली त्यामध्ये, की आता आपल्या शुद्ध अंतःकरणाचा चौरंग करून त्यावर हे सद्गुरू मी आपल्या पावलांची स्थापना करतो आणि आपण आणि सद्गुरू एक आहोत अशा ऐक्यतेच्या ओंजळीत सर्व इंद्रियरूपी कमळकळ्या भरून त्याचे अर्घ्य मी सद्गुरूंच्या चरणांवर वाहतो, असं 15व्या अध्यायामध्ये सुरुवातीलाच माऊलींनी नमन केलेलं आहे. म्हणजे ही जी नमनं आहेत ना, ती खूप वेळा त्याचं आपण श्रवण केलेलं असतं, किंवा आता या आत्ता जे आलेलं आहे की अगा वैश्वैक धामा तुझा प्रसादू चंद्रमा करू मज पौर्णिमा स्फूर्तीची जी, किती सुंदर अर्थ आहे की या म्हणजे हे या संपूर्ण जगताला काय आहात आपण, एकमेव आश्रयस्थान आहात आणि तुमच्या प्रसन्नतेचा चंद्र, म्हणजे त्या चंद्राला सुद्धा त्यांनी पौर्णिमेचा चंद्र म्हणलेला आहे की तो पूर्ण चंद्र आहे, म्हणजे इतकी आटोकाट पूर्ण प्रसन्नता लाभलेली आहे. तर असा चंद्र माझ्या अंतःकरणात उदयाला येऊ दे आणि आपण जर महाराज फक्त माझ्याकडं कृपादृष्टीनं जरी पाहिलं तरी माझ्या बुद्धिरूपी समुद्रात स्फूर्तीला शांतादी नवरसांची मोठी भरती येईल. म्हणजे काय म्हणतात ते, की मला तुम्ही नुसतं माझ्याकडे एक कटाक्ष जरी टाकलात ना आपल्या कृपादृष्टीचा, तर काय होईल की माझ्या बुद्धीला मोठी भरती येईल. ते आपल्या बुद्धीला समुद्राचा अगदी किती यथायोग्य त्यांनी रूपक वापरलेलं आहे की बुद्धिरूपी समुद्रात नवरसांची भरती येईल. मग हे सगळं वर्णन ऐकल्यानंतर सद्गुरुराया त्यांचे साहजिकच अतिशय संतुष्ट झाले आणि काय म्हणाले की हे ज्ञानदेवा, तुम्ही विनंती करण्याच्या मिशानं म्हणजे निमित्तानं पांघरुणाखाली तू द्वैत केलेस आम्हाला असं दिसून येत आहे. म्हणजे काय केलंयस की तू आणि मी असा तू स्तुती करण्याच्या निमित्तानं भेद केलायस. तर आता हे वायफळ बोलणे आता राहू दे. गीतेतील ज्ञानरूपी विषय चांगला स्पष्ट करून गीता ग्रंथ सांग. श्रोत्यांची ऐकण्याविषयी उत्कट असलेली इच्छा आता तू मोडू नकोस, असं माऊलींचे सद्गुरुराया निवृत्तीनाथ त्यांना म्हणतात. की त्यावर काय माऊली म्हणाले की स्वामी महाराज, अशी जर आपली इच्छा आहे ना, तर याचीच मी वाट बघत होतो. आणि कशाची वाट बघत होतो मी, की आपण आपल्या मुखानं मला सांगावं की आता तू ग्रंथ सांग. म्हणजे पुढे त्यालाही त्यांनी उपमा दिलेली आहे की हरळीची मुळी स्वभावता
तर अमर आहे. जर तिच्यावर आणखी अमृताचा पूर आला मग तिच्या अमरपणाविषयी शंका धरणंच नको. तर आता माऊलींनी काय म्हणलं की ही श्री गुरूंच्या प्रसादानं मूळ गीताशास्त्रातली पदं जी काही आहेत ना ती कशी आहेत, ती मुळातच अमर आहेत. पण जर आता सद्गुरूंच्या प्रसादाचं अमृतरूपी सिंचन जर तिच्यावर झालेलं आहे तर मग याच्यावर याबद्दल याच्या अमरपणाविषयी शंका धरण्याचं काहीच कारण नाही. जेणेकरून जीवाच्या आत असलेली संशयरूपी होडी बुडून जाईल आणि म्हणजे संशय नाहीसे होतील. एवढंच नाही तर श्रवणाची इच्छा सुद्धा वाढलेली दिसेल. माऊलींनी पुढे म्हणलेलं आहे की श्री गुरूंच्या कृपेच्या घरात कर्जफेडीची भिक्षा मागून त्यामुळे माझ्या भाषणात त्या प्रकारची खरी खरी गोडी प्रगट हो. मग पुढे त्यांनी आता मागच्या 13व्या अध्यायाबद्दल सांगितलं की तर मागे 13व्या अध्यायात श्रीकृष्णांनी अर्जुनास अशी गोष्ट सांगितली की हे जग म्हणजे क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यांच्या संबंधानं उत्पन्न होतं आणि आत्मा हा गुण संबंधाने संसारी झाला आहे आणि हाच म्हणजे हा आत्माच प्रकृतीच्या तावडीत स्वाधीन झाल्या कारणानं सुख दुःख भोगण्यास कारण झालेला आहे. त्या सुखदुःखांचा म्हणजे काय होतं की त्याला सुखदुःखांचा भोग होतो. एरवी खरोखर पाहिलं तर हा केवळ गुणातीत आहे. तर असंगाला संग कसा झाला आणि क्षेत्रज्ञ यामधला संबंध तो कोणता आणि त्याला सुखदुःखादी भोग कसे प्राप्त झाले, गुण ते कसे आणि किती आहेत आणि ते आत्म्याला कोणत्या प्रकारानं बांधतात किंवा गुणातीताची लक्षणं नेमकी काय आहेत, या सर्व गोष्टींचा अर्थ स्पष्टपणे सांगणे हा 14व्या अध्यायाचा प्रतिपाद्य विषय आहे. माऊलींनी आता इथं गुणत्रय विभाग योगाबद्दल किंवा गुणातीत योग ज्याला म्हणलेला आहे त्याबद्दल सांगायला सुरुवात केली की काय नेमका अभ्यासणार आहोत आपण यामध्ये की गुण म्हणजे ते कसे आहेत नेमके आणि किती आहेत आणि ते आत्म्याला बांधतात म्हणजे नेमकं काय करतात आणि गुणातीताची लक्षणं नेमकी काय आहेत, हा सगळा या 14व्या अध्यायाचा प्रतिपाद्य विषय आहे. तर जगाचा स्वामी असा जो श्रीकृष्ण आहे त्याचा प्रस्तुत अभिप्राय जो काय आहे तो आता ऐका. श्रीकृष्ण म्हणाले, हे अर्जुना, अवधानरूपी सर्व सेना एकत्र जुळवून आणून या ज्ञानास झोंबावे बरे. आम्ही मागे तुला पुष्कळ प्रकारच्या युक्तिवादांनी हा विचार समजावून सांगितला आहे, परंतु अजून तुझी अनुभवाची कूस भरून आलेली दिसत नाही. म्हणजे आता ही माऊलींनी श्री भगवंताच्या मुखामध्ये मुखानं हे सांगतायत की तुला यापूर्वी अनेक पद्धतीनं हे ज्ञान आम्ही सांगितलेलं आहे, तरी सुद्धा तुला आणखीन सांगावं अशी माझी इच्छा आहे, पुन्हा सांगावं असं भगवंतांना वाटतंय, असं माऊली म्हणाले. आता या अध्यायाच्या पहिल्या श्लोकापासून आपण आरंभ करूया. मी डॉक्टर स्वातींना विनंती करते की पहिला श्लोक आणि त्यावरच्या माऊलींच्या ओव्यांचं वाचन करावं. श्री भगवानुवाच परं भूय प्रवक्ष्यामि ज्ञानानां ज्ञानमुत्तमम् यज्ञात्वा मुनयः सर्वे परां सिद्धिमितो गताः. म्हणोनी गा पुढती सांगिजेल तुझ प्रती पर म्हणो श्रुती दाहारिले जे एरवी ज्ञान हे आपुले परिपर ऐसे झाले जे आवडोनी घेतले भवस्वर्गादिक. अगा याची कारणे हे उत्तम सर्वांपरी मी म्हणे जे वन्ही हे तृणे ये रे ज्ञानी जे भवस्वर्गाते जाणती यागची सांग म्हणती आरखी पुढी आती भेदी जेया तिये आगवीची ज्ञाने केली येणे स्वप्ने जैशा वातोर मी गगने गिळीती अंती का उदिते रश्मिराजे लोपिली चंद्रादी तेजे नाना प्रयांबू माझे नदी नद तैसे हे येणे पाहलेया ज्ञान जात जायलया म्हणून या धनंजया उत्तम हे अनादी जे मुक्तता आपुली असे पंडुसुता तो मोक्षू हाता येता होय येणे जयाची या प्रतीती विचारविरी समस्ती नेदिदेची
प्रकृती माथा उधळू मने मन घालुनी मागे विश्रांती झालिया अंगे ते देही देहा जोगे होतीची ना मग ते देहाचे बेळे ओलांडूनी एकेची वेळे संवतुकी कांटाळे माझे झाले. पहिला श्लोक काय सांगतोय की ज्ञानात उत्तम श्रेष्ठ ज्ञान मी पुन्हा सांगेन, जे जाणून सर्वचे सर्व मुनी लोक या संसारातून मुक्त होऊन आहे की हे ज्ञान जाणून हे जाणणारे सर्व मुनी लोक परमसिद्धीला प्राप्त झाले आहेत. संपूर्ण ज्ञानात उत्तम आणि श्रेष्ठ असं ज्ञान मी तुला पुन्हा सांगतो, असं भगवंत म्हणाले. परम भूय प्रवक्ष्यामी ज्ञानानाम ज्ञानमुत्तमम. म्हणजे भगवंतांनी जे 13व्या अध्यायामध्ये सांगितलं ना, क्षेत्रज्ञाचं ज्ञान, प्रकृती पुरुषाचं ज्ञान, ते जे सांगितलं भूय प्रवक्ष्यामी, म्हणजे असं भूय प्रवक्ष्यामी म्हणजे जे तुला सांगितलेलं आहे तेच ज्ञान मी तुला पुन्हा सांगतो, असं म्हणतात इथं भगवंत. लौकिक आणि पारलौकिक जितकं काही ज्ञान आहे किंवा जितक्या काही विद्या, कला, भाषा, लिपी हे सगळं ज्ञान आहे, त्या सगळ्यापेक्षा प्रकृती पुरुषाचा भेद सांगणारं, प्रकृतीपासून सोडवणारं, परमप्राप्ती करून देणारं हे ज्ञान श्रेष्ठ आहे, सर्वोत्कृष्ट आहे, असं भगवंत म्हणतात. यासारखं दुसरं कोणतंच ज्ञान नाही, असूही शकत नाही, असणं शक्यही नाही. कारण बाकीची सर्व ज्ञानं कशी आहेत तर ती संसार बंधनात टाकणारी आहेत, फसवणारी आहेत, बांधणारी आहेत. मग पहिल्या श्लोकात म्हणलंय परम, परम म्हणजे अत्यंत श्रेष्ठ, आणि दुसऱ्यामध्ये म्हणलंय की उत्तम, उत्तम असं ज्ञानमुत्तम, म्हणजे उत्तम आणि परम या दोन्ही शब्दांनी काय सांगितलं की श्रेष्ठ असंच सांगितलं. मग या एकाच वाक्यात हे दोन शब्द कशासाठी आले की परम पण आलं आणि उत्तम सुद्धा आलं, अर्थ जर दोन्हीचा एकच आहे. तर इथं उत्तम शब्दाचा अर्थ असा आहे की हे ज्ञान प्रकृती आणि तिचं कार्य म्हणजे संसार आणि शरीर यापासून संबंध विच्छेद करणार आहे, त्यामुळे श्रेष्ठ आहे. आणि परम शब्दाचा अर्थ काय आहे की हे ज्ञान परमात्म्याची प्राप्ती करून देणार आहे. म्हणजे उत्तम का आहे की प्रकृती आणि तिचा संबंध विच्छेद कसा करायचा हे सांगता आहे, म्हणून ते उत्तम आहे. पण ते परम का आहे, अत्यंत श्रेष्ठ का आहे, सर्वोत्कृष्ट का आहे, तर हे ज्ञान असं आहे की जे ज्ञान परमात्म्याची प्राप्ती कशी करायची हे सांगणार आहे, म्हणून ते अत्यंत श्रेष्ठ आहे. आणि या एकाच ओळीमध्ये परमभूय प्रवक्ष्यामी ज्ञानानाम ज्ञानमुत्तमम असे दोन सर्वोत्कृष्ट या अर्थाचे शब्द आलेले आहेत. पुढे म्हणलाय की यश ज्ञात्वा मुनः सर्वे पराम सिद्धिमितो गताः. म्हणजे ज्या ज्ञानाला जाणून घेऊन अर्थात ज्याचा अनुभव करून मोठमोठे मुनी लोक सुद्धा काय झाले, या संसारातून मुक्त होऊन परमात्म्याला प्राप्त झाले आहेत. ते ज्ञान मी तुला सांगेन, असं म्हणतात भगवंत. ते ज्ञान प्राप्त झाल्यावर एखादा मुक्त होतो आणि एखादा मुक्त होत नाही, असं होतच नाही. हे ज्ञान प्राप्त करणारे सर्वच्या सर्व मुक्त होतात, असं भगवंत सांगतात. संसाराच्या बंधनातून, सर्व संसाराच्या बांधण्यापासून सुटून जातात आणि काय होतात, ते परमात्म्याला प्राप्त होतात. आता इथं मुनी जे म्हणलेले आहेत ते मुनी म्हणजे नेमके कोणाला म्हणलेलं आहे, मुनयः सर्वे असं आलेलं आहे ना. तर ते मुनी कोण आहेत, म्हणजे तत्वचिंतन करणारी जी व्यक्ती आहे, ज्याला आपल्या शरीराविषयी आत्मीयता राहिलेली नाही, अशी व्यक्ती म्हणजे मुनी. म्हणजे पराम सिद्धिम, आता पुढे म्हणलंय की पराम सिद्धिमितो गताः, म्हणजे संसाराच्या अनुरोधानं जितक्या म्हणून काही सिद्धी आहेत आपल्याला माहीत असलेल्या, म्हणजे अष्टसिद्धी ज्या आहेत, अणिमा, महिमा, गरिमा, लघिमा, या ज्या अष्टसिद्धी आहेत, त्या योग साधनेनं किंवा ह्या प्राप्त होतात
त्या सर्वच्या सर्व सिद्धी या ज्यांचा स्पष्टपणे सिद्धी म्हणून उल्लेख केला जातो ना, त्या वास्तविक कशा आहेत? त्या असिद्धी आहेत. कारण या सगळ्या सिद्धी सुद्धा कशा आहेत? तर जन्म मरणाला कारण ठरणारे आहेत, बंधनात टाकणारे आहेत आणि भगवंताच्या प्राप्तीमध्ये अडथळाच निर्माण करणारे आहेत. त्यामुळे खरं तर कशा आहेत? त्या असिद्धीच आहेत. पण परमसिद्धी कुठली आहे? ती सिद्धी कोणती आहे? तर परमात्मा प्राप्ती ही जी सिद्धी आहे ना, ती सर्वोत्कृष्ट आहे. कारण ती सिद्धी प्राप्त झाल्यानंतर काय होतं मनुष्याचं? तो जन्ममरणाच्या फेऱ्यातूनच सुटून जातो. आता असा जर विचार केला तर असं खरं तर असं वाटतंय की हा 13वा अध्याय जो आहे ना, तो 14वा अध्याय जो आहे तो 13व्या अध्यायाचंच एक्सटेन्शन आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण क्षेत्रज्ञ विभागाचं ज्ञान हे कसं आहे, संपूर्ण लौकिक आणि पारलौकिक ज्ञानापेक्षा उत्तम आणि सर्वोत्कृष्ट आहे. आणि हे ज्ञान परमात्माच्या प्राप्तीचा अगदी रामबाण उपाय आहे. म्हणून हे ज्ञान प्राप्त करणारे सर्वच्या सर्व साधक काय होतात? परमात्म तत्वाला प्राप्त होतात. म्हणजेच काय होतात? अर्थात मुक्त होतात. ज्ञानानाम ज्ञानमुत्तमम असं पद आलेलं आहे या श्लोकामध्ये. म्हणजे काय अर्थ आहे या पदाचा? की सात्विक, राजसिक आणि तामसिक अशा ज्ञानाहून आणि तसंच लौकिक आणि पारलौकिक ज्ञानाहूनही अत्यंत उत्तम आणि अंतिम असं जर काही असेल तर ते काय आहे? हे ज्ञान आहे. या ज्ञानाशिवाय दुसरं कोणतंही ज्ञान परमसिद्धी प्राप्त करू शकत नाही. म्हणजे एका परमात्म तत्वाशिवाय काहीही नाही असा अनुभव येणं म्हणजेच काय आहे? परमसिद्धीची प्राप्ती आहे. म्हणजे असं तात्पर्य आहे की परमसिद्धी प्राप्त झाल्यानंतर कोणत्याही क्रिया किंवा पदार्थ म्हणजे कर्माचा किंवा त्याच्या भोगाचा अत्यंत अभाव होतो. आणि मग काय शिल्लक राहतं? की एक चिन्मय सत्तेशिवाय दुसरं काही शिल्लकच राहत नाही. म्हणजे जडाचा संपूर्णपणे निराश होतो. असं हे अत्यंत उत्तम असं ज्ञान मी या अध्यायामध्ये तुला सांगणार आहे असं भगवंत म्हणतात. म्हणजे माऊलींच्या ओव्यांमध्ये म्हणलेलं आहे की श्रुतींनी म्हणजे वेदांनी पलीकडे सगळ्याच्या पलीकडे म्हणून जे ज्ञान वारंवार सांगितलं आहे ते ज्ञान मी तुला आता पुन्हा सांगतोय. एरवी ज्ञान हे आपले रूपच आहे, परंतु मृत्यूलोक आणि स्वर्गलोक वगैरे आवडून घेतल्यामुळं आपलं स्वरूप आपल्याला परक झालेलं आहे. म्हणजे माऊली काय म्हणतात की आपल्याला या लोकामध्ये म्हणजे संसारामध्ये आणि स्वर्गाबद्दल आपण ऐकलेलं असतं, त्यामुळे तिथल्या भोगांबद्दल आसक्ती निर्माण झाल्यामुळं आपलं खरं स्वरूप जे काही आहे ते आपल्याला कसं झालेलं आहे? परक झालेलं आहे. हे ज्ञान अग्नीसारखं आणि इतर ज्ञानही गवताप्रमाणे आहेत. म्हणून अर्जुना हे ज्ञान सगळ्या ज्ञानांपेक्षा उत्तम आहे असे मी म्हणतो. जी इतर ज्ञान संसार स्वर्गाला विषय करतात व यज्ञच चांगले असे म्हणतात व द्वैत भावाची ज्यांना चांगली ओळख असते ती इतर सर्व ज्ञाने या ज्ञानाने स्वप्नाप्रमाणे मिथ्या केली आहेत. ज्याप्रमाणे वाऱ्याच्या लाटा अखेरीस आकाशाकडून गिळल्या जातात अथवा सूर्य उगवला असता जशी चंद्र किंवा चांदण्यांचं तेज लोप पावतं किंवा प्रलय काळाच्या पाण्यात महापुरानं जसं नदी आणि नद नाहीसे होतात, अर्जुना त्याप्रमाणे हे ज्ञान उदय पावले असता इतर सर्व ज्ञाने लय पावतात. म्हणून अर्जुना हे ज्ञान कसं आहे? अत्यंत उत्तम आहे. अर्जुना आपली जी अनादी मुक्तता आहे ती मुक्तता या ज्ञानाने हस्तगत होते. ज्याच्या अनुभवाने सर्व विचारशूर पुरुष संसाराला डोके वर करूच देत नाहीत. जे विचारशूर पुरुष आपली विषयांकडे असलेली मनाची प्रवृत्ती मनानेच मागे हटवून अंगाने विश्रांती झाल्यावर स्वतः ब्रह्मरूप म्हणजे कसं अंगाने विश्रांती झाल्यावर म्हणायचं तात्पर्य असं आहे की
स्वतः ब्रह्मरूप झाल्यानंतर सुद्धा जरी देहात असले तरी पण ते देहाजोगे राहत नाहीत. म्हणजे आपल्याला आपण देह आहोत असं ते आपल्याला समजतच नाहीत. मग मग देहाचे दुबळ म्हणजे स्थूल देह आणि सूक्ष्म देह एकाच वेळा ओलांडून ते पुरुष वजनात माझ्या बरोबरीचे होतात. म्हणजे माऊलींनी काय म्हणलेलं आहे की या स्थूल देह आणि सूक्ष्म देहालाही ते पार करतात. म्हणजे जसं 13व्या अध्यायामध्ये भगवंतांनी ज्ञानाची थोरवी सांगितलेली आहेच. ज्ञानी उपासकाची लक्षणं कोणती, त्याची अंतरंग साधनं कोणती, हे सगळे विषय खरं तर 13व्या अध्यायामध्ये सांगितलेले आहेतच. पण इथं भगवंत भूय एव प्रवक्ष्यामी असं म्हणतात. भूय या शब्दाचा अर्थ काय आहे, तर परत एकदा, पुन्हा पुन्हा पुन्हा. म्हणजे जे सांगितलं आहे तेच परत सांगण्यामागे भगवंतांचा काय उद्देश आहे की आपलं हे जे काही ठसलेलं मनामध्ये आहे ना ते दृढ व्हावं. अर्जुनाला हे दृढतेनं सांगायचं आहे त्यांना. अविद्येमुळं मानव काय करतो की प्रकृतीला सत्य समजतो आणि तो सत्व रज आणि तम गुणाशी संग करतो. पण त्याला या सगळ्याच्या पलीकडे जायचं आहे हे ज्ञानामुळे समजतं. ज्ञानानं गुण जिंकल्यावरच काय होतं, दृश्य सृष्टीचे म्हणजे प्रकृतीचं मिथ्यत्व कळतं. म्हणून गुणांचं रूप आणि त्या तीनही गुणांना जिंकणाऱ्या ज्ञानाचं स्वरूप दोन्हीही या अध्यायामध्ये भगवंतांनी उलगडून सांगितलेलं आहे. म्हणून भगवंत या आत्मज्ञानाला परमज्ञानम उत्तमम असं संबोधतात. म्हणजे कसं आहे की या अध्यायामध्ये जसं माऊलींनी या अध्यायामध्ये काय सांगणार आहे हे जसं त्यांच्या ओव्यांमध्ये सांगितलेलं आहे, तसं या अध्यायामध्ये आपण काय काय अभ्यासणार आहोत की प्रकृतीच्या गुणांचा विभाग, त्या गुणांचं स्वरूप आणि गुण आणि जीवाच्या भिन्न रूपाला कोणत्या प्रकारे बंधनकारक होतात. म्हणजे या तीनही गुणांचं वेगवेगळ्या पद्धतीचं बंधन काय होतं हे. आणखीन हे तीन जसे जसे आपल्यामध्ये वृद्धिंगत होत जातील, वाढत जातील, तर त्यांची काय फळं मिळतात किंवा गुणांनी बद्ध असलेल्या पुरुषाला कुठलं फळ प्राप्त होतं आणि गुणातीत असलेल्या महात्म्याचं लक्षण काय आहे आणि गुणांना जिंकण्याचा उपाय, या सगळ्यावरती भगवंत या पुढच्या श्लोकांमध्ये प्रकाश टाकणार आहेत. की माऊलींनी जसं म्हणलंय, एरवी ज्ञान हे आपुले परिपर ऐसेनी झाले, जे आवडोनी घेतले भवस्वर्गाधिक. अगा याची कारणे हे उत्तम सर्वापरी, मी म्हणे जे वन्ही हे तृणे ये रे ज्ञाने. अनादी जे मुक्तता आपुली असे पंडुसुता, तो मोक्षू हाता येता होय येणे. म्हणजे सहज विचार करून पाहिलं तर हे ज्ञान हेच आपलं रूप आहे आणि हे स्वर्गलोक वगैरे आवडून घेतल्यामुळं ते आपल्याला परक झालेलं आहे. म्हणून अर्जुना, हे ज्ञान कसं आहे तर सगळ्यांपेक्षा उत्तम आहे. म्हणून आपली जी अनादी मुक्तता आहे, म्हणजे जो मोक्ष आहे, तो या ज्ञानाने हस्तगत होतो, असं आश्वासन भगवंतांनी अर्जुनाला दिलेलं आहे. आज आपण इथे थांबूया आणि पुढच्या शनिवारी दुसऱ्या श्लोकापासून पुढे अभ्यास करूया. आजची सेवा ही भगवंतांच्या चरणी अर्पण करून आज थांबते. श्रीकृष्ण अर्पणमस्तु. छान झालं निरूपण सुचिता. मी तर रश्मी शेवडे हिला विनंती करते की तिने आरती, गीतेची आरती आणि पसायदान म्हणावे. नमस्कार. आरती येते गीते. जय भगवत गीते, जय जय भगवत गीते, हरिः कमल विहारिणी सुंदर सुपुनीते. जय भगवत गीते.
कर्म सुमर्म प्रकाशिनी कामासक्ती हरा तत्वज्ञान विकाशिनी विद्या ब्रह्म परा. जय भगवत गीते निश्चल भक्ति विधायिनी निर्मल मलहारी शरण रहस्य प्रदायिनी सब विधि सुखकारी. जय भगवत गीते. राग द्वेष विदारिणी कारिणी मोद सदा भव भयहारिणी तारिणी परमानंद प्रदा. जय भगवत गीते. आसुर भाव विनाशिनी नाशिनी तम रजनी दैवी सद्गुणदायिनी हरिरसिका सजनी. जय भगवत गीते. समता त्याग सिखावनी हरिमुख की बानी सकल शास्त्र की स्वामिनी श्रुतियों की रानी. जय भगवत गीते. दया सुधा बरसावनी मातु कृपा कीजे हरिपद प्रेम दान कर अपनो कर लीजे. जय भगवत गीते. जय भगवत गीते. जय जय भगवत गीते. हरि ही कमल विहारिणी सुंदर सुपुनीते. जय भगवत गीते. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे तोषो निमजल्यावे पसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो दया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे दुरिताचे तिमिरता विश्वस्वधर्म सूर्य पाहो जो जे वांछील तो ते लाहो प्राणी जात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेट तू भूता चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे पियुषाचे चंद्रमेचे अलांछन मातंडचे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोय रे हो तू. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होनी प्रियलोकी
भजिजो आदिपुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकी दृष्टादृष्ट विजये ओवावे जी येथ म्हणे श्री विश्वेश्वरावो हा होईल दान पसावो येणे वरे ज्ञानदेवो सुखिया झाला. ओम शांती शांती शांती. धन्यवाद. वा, आरती प्रसारण दोन्ही छान, अगदी भावसमाधी लागली. आपण एक 5 मिनिटं थांबूया.